वेलकम बॅक मित्रांनो. पहिलाच व्हिडिओ रे. वेलकम बॅक काय रे. वाजवा तरी तर नमस्कार मित्रांनो. रामकृष्ण हरी. चलो पब्लिक. आमचा प्लॅन होतोय फार्म हाऊसचा. एक ब्लॉग बनवतोय नवीनच आपण, तर त्याचा व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे, तर चेक करत राहा. फुल धमाल. ये तर फायनली आपली गाडी आलेली आहे आणि आम्ही निघतोय. गाडीकडे जाऊ आणि व्हिडिओ कंटिन्यू करू. चलो. ये देखो आपली पब्लिक. एक नंबरचा अनाडी पोरगा आहे. ह्याच्यामुळे लेट झाला आम्हाला. 12चा टाइम होता. 12चा टाइम होता. गावडेश एक नंबर बाय. एक नंबर भावा. तुझ्या घरापर्यंत गाडी आणली भाई. आता हे सेवा कशा मी हे करू मला माहित नाही, पण तुम्ही व्हिडिओ बघत राहा. अरे हा प्रसाद भुई, सुहास गावडे. अरे आगे हे कट करू. अरे इकडे तर कर. हा एम सुहास गावडे, प्रसाद भोई. मचाएंगे पब्लिक, मचाएंगे. याला मागे द्या, मागे द्या. तू करत मागे जा रे. लेडीज चालत रे याची. याला मागे पाठव. हाकल. एक हा लेट आलाय, याच्यामुळे आम्हाला लेट झाला अर्धा तास. हा पैसा भरणार आहे. पांडे भाई हा आमचा इन्स्टा इन्फ्लुएन्सर आहे, जिम ट्रेनर, टिकटॉक स्टार. मी इथे अकाउंट मेन्शन करतो, तुम्ही नक्की याला फॉलो करा. पैजू बाईचा फॉलोअर. पण हा भैया त्याची आज वाट लागणार आहे. 2300 रुपये स्पॉन्सर हा स्पॉन्सर आहे. ही 6,500 पण बजेट होतं. 6,000 बजेट होता. 2300 रुपये खर्च केला. 2300 हा 2300 मध्ये 8 जण त्याला भेटतात. पांड्यासाठी गाणं लगायले लिपस्टिक शॅम्पू साबण. हे पांड्यासाठी आमच्या गाणं खास. अरे भैया छुटे लगा. अशा प्रकारे थोड्या टाइमने लेबर पेन चालू होती. गाडी जाऊन खड्ड्यातून नेतात आणि आवाज करतात. आणि आमच्यातला सर्वात लहान पोरगा हे हातकड. हा बघा, हा जो आहे तो लहान पोरगा. फायनली आपण पोहोचलेलो आहे आम्ही इकडे फार्म हाऊसला. आणि एकदा पण ओके नाही केले मी. हे फक्त आवाज काढून मला त्रास दिला यांनी. तरी पण आम्ही ग्लासची सोय केलेली आहे. सगळी सोय होती पण मी नाही केले. पहिली ट्रिप माझी असेल एवढी सोय चांगली गेली. आणि आता आम्ही बाहेर निघतोय. तुम्हाला विला फिरवतो आमचा, पण सध्या पाऊस आहे थोडा. आणि आमचं आगमन झालेलं आहे. आपली गाडी ही आपली गाडी. आणि हे राऊत तिकडे. हा राऊत माझा खरा मित्र. केसोड. और ये देखो अपना पुल भाई साहब. फायनली वी रीच हियर. गोल पूल. बघा बघा रिव्ह्यू द्या पटकन पूल बघून. कसं आहे शाहीश आवाज. खूप मेहनतीनंतर प्रोग्राम होऊन आम्ही आलेलो आहोत. फक्त कोणी ओके गँगचा खूप चांगला कंट्रोल. येस येस थँक्यू बोल मला. थँक्यू बोल. कामगार मित्रमंडळी. येते रे येते पब्लिक. क्या बोलते बच्चांगे. प्रकारे आपण आपल्या रूम मध्ये आहे. आणि हा भोलेनाथ. या दुसरी रूम ही आपली दुसरी रूम आहे पब्लिक. क्या बोलते गावडे बॉय. बचाएंगे. लक्स को
सल्लू भाई हमारे नवीन नवीन जिम ज्वाइन केले आहे. ह्याच्याकडे आहे बघ ह्याचं. ये अपना राउत बच्ची है, ये वही बच्ची है, और ये बच्ची है. चकली मैन, टकली मैन. ते गेला ए त्याला की आता अर्थ सांगायचा. चकली खाऊ. आमच्यातला जॉन एब्राहम भीप खूप वेळ असणार आहे. मला वाटत पण नाही मी हा व्हिडिओ टाकेन कारण माझी खूप वाटते बाय. पण बीप बीप करून नक्की एन्जॉयमेंट रेकॉर्ड करू. चलो कितीला आहे ती? ही याच्या बर्थडेची पार्टी आहे. आम्ही 8 जण आलोय. थम्सअप आणले त्यासाठी. थम्सअप म्हणजे आम्ही आमच्यासाठी खायची सोय होऊ शकत होती. खा ना मग. काय खाणार? खा 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 ना. काय खाणार? ब्लॉग सुरू आहे. हा ब्लॉग सुरू आहे. गावडे इकडे तुला काय सांगायचं मला. ब्लॉग अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. हा आपला पूल आहे. गणेश शेठची एंट्री झालेली आहे, बघू शकता तुम्ही. मला व्हिडिओ माहित नाही केवढा मोठा होईल, नक्कीच क्रॉप बीप करून टाकेन मी. पण इकडे मस्त मजानी लाईफ आहे. मित्रांसोबत एकदा तरी फिरा आणि बेवड्या मित्रांसोबत नेहमी फिरा. हे बेवडे लोक असतात ना, हे बेवडे लोक एक नंबरचे गद्दार असतात. म्हणजे दारू एक नंबरचे. ओके, हा आपला फोटोग्राफर मित्र. आयडिया पहिल्यांदा प्लॅन सक्सेसफुल झाला. एवढ्या वर्षांनी आपण किती वर्षांनी मारत होतो? आले बरेच. एक 2016ला आम्ही सुरुवात केलेलं असं भेटणं वगैरे कॉलेज नंतर पहिल्यांदा भेटतोय. हा अरे यार, अरे पोहायची इच्छा पेली यार. कुठे ती काढा आता. अरे यार शे, गेम केला भाई. सस्ती दारू. घाण केले व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला. हाच तो. चलो पाऊस जोरात आलाय, व्हिडिओ बंद करूया आणि जेवल्यानंतर डायरेक्ट पाण्यात उतरूया. डायरेक्ट व्हिडिओ सुरू आहे. आता व्हिडिओ सुरू आहे, बंद नाही झाला पाहिजे. यो भाई मस्त व्हिडिओ आला. तुझ्या इकडे आलो तिकडे गेला तू. झुक आई ना गाडी. बापरे, त्याला फोटो घाला गुलाबी साडी. याला पोहता येत नाही तरी याच्या भरोसा आला. मग जर तुम्ही कधी इकडे आलात तर हे काढायचं विसरू नका. आता हा स्लायडिंग बनवेल. एकदा याची स्लाइड बघा. अरे स्लाइड कर ना. मॅट कुठे, गादी कुठे, पडलाय कुठे. इसको नहीं जम रहा है. मैट होके भी इसको नहीं जम रहा. ये देखो मैं क्या बोल रहा हूँ, ये चमड़ी जरा अलग नहीं लग रही, नेचुरल है. ये देखो, ये चमड़ी जरा गोरी है. इसका क्या सीन है भाई, इसका क्या सीन है. ये देखो, ये इतनी गोरी चमड़ी किसकी होती है? फॉरेनर की होती है. ये देखो, ये नेचुरल कलर है.
और ये देखो इंडियन, ही इज रशियन, कलर करके नीला है, ये अफ्रीकन. आपलं पोहून झालेलं आहे, जेवायचा टाइम झालाय, तर जेवायसाठी आलो आम्ही. शेर मुझे बहुत लगा है. NCC कॅम्पची सगळी आठवण काढतात. कितीची बॅच आहे आपली? 2015-16, 14-15. हे सगळे NCC कॅम्पवाले आहेत आणि सगळ्यांची पोटा सुटलेली आहे. हा NCC वाला होता. पांडे स्काउट गाईडवाला होता आणि हा ॲक्च्युली उडूसा होता, एकदम चिंटूचा. याची हाईट पण बसत नव्हती, पण आता हा सगळ्यांपेक्षा हाईटेड आहे. बॉडी वगैरे बघायची. तिकडे पोटं सुटलेत. आम्ही NCC वाले आहेत, आमची पोटं सुटलेत. अरे हा बघा स्काउट गाईडवाला, समय की बात आहे भाई. ते एक लवर्स पॉईंट आहे. स्पॉट इथे आपण कधी आलात तर शूट करू शकतात कपल मिळून. सध्या आमच्याकडे कोणाकडे गर्लफ्रेंड नाही आहे, तर आम्ही इथे न आलेलं बरं. कोकणातलं सिरियल रात्रीच खेळ झाले. रात्रीच खेळ चाले. मला अण्णाला एकदा पाळणा. आंबे तोडू नका असं लिहिलंय. आंबे आहेच नाहीत. इथून झोपाळे एक आहे, इथे 2 झोपाळे आहेत. हा गोपाळ आहे, अर्ची राऊत अर्ची, आणि हा याचा परश्या. सुहासिनी. क्षीरसागर सरांची गाडी कोरगा चालवतो. आता इकडे गेम सुरू होत आहे. आम्ही खेळतोय पाण्यामध्ये साखळी हा गेम. तुम्हाला दिसतंय का नाही मला माहित नाही, पण रेकॉर्ड करूया, समजेल आपल्याला. चलो. चलो, तर थोडासा पाऊस थांबलाय आणि आम्ही आता एक रील जो फेमस झालाय, या गाण्याचा आम्ही एक रील बनवणार आहेत. आता अर्धे सुरू आहेत. चलो ट्राय करूया. कोरिओग्राफी करतोय सध्या. सगळ्यात पहिले कोरिओग्राफी स्टार्ट होते आता. प्रसाद गुलाबचंद वही आम्हाला शिकवणार डान्स. अरे 1 2 3 4. हा अशी करू ना. अरे कानाचं गाणं म्हणून कर ना. हा आता सुरू आहे, आता सुरू आहे. आता सुरू आहे. चलो. नाही हेच मस्त आहे. चालेल मी तिकडे. हा चल.
तुझ्यासाठी तुझ्यासाठी One hour later. तुझ्यासाठी 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 एक व्हिडिओ आमचा झालेला आहे. आता दुसरा रील निशाणा लगेच गाणं आपल्याकडे लगेच वाजते. या गाण्यावरती आमचे गावडे बाबा निशाणा तुला दिसला ना. चलो गाय चलो स्टार्ट करते हैं वीडियो. सेक्सी भाई सेक्सी चलो. वाव A few moments later. तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा धीर धीर करी मदनाचा मारा येला सजना येला निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर पाऊस बरं वाटतं ना जाता त्याला डेअरी आहे म्हणून फोन माझा आहे मी कट करू शकतो. It was at this moment that he knew. He fucked up. मस्ती रे. गावडे चालू करा.
चीटर एक नंबरचा कलर होता, बोचा होता कलर. पहिला राऊंड कुठे जिंकत होतो. अरे झाले 4-4 काय तो पण मी माझा हा पत्ता मी हात लावला जिंकला तर माझे नाही पाहिजे ना. घायरडाडी एक नंबरचा घायरडा डीलर आहे. याला टीप द्या, काय पण द्या. याला टीप द्या, काय पण द्या. मग काय त्याला वाटायची अक्कल नाही. आला आलाय पत्ते घ्यायला. कुठून कुठून येतात वॉटरवरून. वाटायची अक्कल नाही. आलाय पत्ते घ्यायला. अरे भोळे, अरे भोळेनाथ सिक्वेन्स वरती खुश झालेला. मग मोठा डाव झाला असता मी फुल आलो असतो. फुल अख्खा पैसा लागला असता. हा पण हे सगळे ट्रकवाले ट्रकवाला माहोल लावलाय. ट्रक पार्किंग केले आम्ही आणि ते गाडी. टाइम काय झाला आता 12:30 वाजल्यात रात्रीचे. आम्ही रात्रीचे 12:30 वाजता जोरदार पाऊस पडतोय. या कारणामुळे फक्त पूलमध्ये उतरतोय आणि एवढी थंडी लागते, एवढं गार पाणी आहे. सगळ्यांच्या अंगात मस्ती घुसल्या. तुम्हाला एकदा दाखवतो. विंडो मधून व्ह्यू बघा. हा बघा एवढा. आणि हे आमचे गणेश शेठ पण आता उतरतील. आपण पण 160 किलो 120 किलो पण हा आमचा प्रॉफिट आहे. पण हा आमचा प्रॉफिट आहे.
तिसऱ्या दिवसाची मॉर्निंग. किती वाजले आता? अंडे वाजले किती? 10-15 दुसऱ्या दिवसाचे. आता हळूहळू सगळे उठतात. आणि हा माझा भाऊ, यांनी कॉलगेटच्या बदली जिलेटची क्रीम आणली आहे. कोणाला दात घासायचे आता हे नाही आहे. एक काम सांगितलेलं याला, फक्त कॉलगेटची क्रीम, कॉलगेट काय क्रीम, टूथपेस्ट घे, जिलेटची दाढी करायची क्रीम, त्याने हा ब्रश करणार आहे. तर थोड्याच वेळात नाश्ता करू बिना ब्रश करता आणि मग आपल्या घरी फिरसे. चला, सगळे मंदबुद्धी याला सांगितलेलं आहे. आणि आता अंडे क्या है ये? आम का दतवान बोलते इसको गाँव में. अच्छा, आम का दतवान, इसको ऐसे. अरे हे पण दाखव ना. कोणी तरी आणायला पाहिजे होतं की नाही? कोणीच नाही आणलं. सांगायचा हा विषय आहे की याचं काहीतरी झालंय. तर आता हा थोडा काय बोलतात मनोगत व्यक्त करेल. द्यावी लागेल. कावळ्यांनी फाडलंय का कुत्र्यांनी? हा, तो एक मेन विषय आहे. काढून दाखव ना काय झालं. काय सगळ्यांच्या चपला बाहेर होत्या, पण ह्याच्याच नाही बा, सगळ्यांच्या नव्हत्या. ह्याच्याच चपलांचा गेम केलाय. आम्हाला वाटतंय कावळ्यांनी केलाय किंवा कुत्र्यांनी, कोणा दोघांपैकी एक. तुम्ही जरा बघून सांगा काय विषय आहे. तर ही याची चप्पल. ही ह्याला वाटतं कावळ्यांनी बोच करून फाडली आहे. ही अशी. कावळे असं करू शकतील का? हे काय मला माहित. हा होच बोलतोय. हे रानटी कावळे आहेत. पण मला असं वाटतं इकडे 2 कुत्रे आहेत, ते संध्याकाळी पण खेळत होते. त्यांनी याच्यावरती राग काढलाय, कारण हा त्यांना दगडी मारत होता. तुमच्या ऍक्च्युली दगडी नव्हता मारत, पण हकलत होता. हा पण होता पार्टनर मध्ये. हा पण होता, हकलत होता. ते कुत्रे बिचारे काय नव्हते करत, हे दोघं विनाकारण हाडतूड करत होते. तर त्यांना राग आला आणि याच्या चपलीचा गेम केला. याची चप्पल, चपलीचा वास घेऊन गेम केला त्याने. सगळ्या लगेच समजलं कुत्र्यांना की हाच आहे जो आम्हाला हकलत होता. बिस्किट दिलं, आम्ही खाली बसलो तर चपाती टाकलेली, तर आम्हाला लक्षात ठेवलं. या दोघांचा गेम केला. त्यातला हा पकडला नाही गेला, हा पकडला गेला. आता ही पुढची चप्पल त्याची देतो. कुत्र्यांना अजून हकला आणि अजून नुकसान करून घ्या. असे एक एक पेपर आता आमचे बाहेर येतात. काय ना हे कट होईल, पण आता अंग गेलाय. काय बोलायचं भोया शेट? तुम्हाला चपलीवरती काय बोलायचं आहे का? ओजी चॉप झाले आता. ओजी एकदम ओजी. पण ह्याने कुत्र्यांना हकललेलं, ह्याचा बदला कुत्र्यांनी घेतलाय. मानतो तू? 100%. आपण खेळत होते कुत्र्यासोबत आणि हे हकलत होते. या सीडीवर आले नाही कुत्रे की हे नुसते इकडून हाड तूड, तिकडे असतील तरी तिकडून हाड तूड करत होते. विनाकारण बिचारे ते कुत्रे एवढे चांगले होते ना. त्यांनी एकदा भुकला आमच्यावर, काय केलं, हा कुत्र्यावर भुकत होता. कळत नाही काय पिवळ्या कलरचं कुठलं कोलगेट आहे तुम्हाला सांग. याला लात मारे पाण्यात. तयारीमध्ये आल्यात सेट, एकदम तयारीत. डोकं दुखते, अंग दुखते, फक्त हेच ऐकतोय. डोकं दुखते, अंग दुखते, पाय दुखतायत. लवकर चला, लवकर चला. हा शुद्धीत आहे. हा बेवडा उलटा टी शर्ट घालून फिरतोय आणि ज्ञान देतोय कमी प्यायचं. कपडे घालायची अक्कल नाही, दुसऱ्यांना शिकवायला झाले. एक तर गेम मध्ये चिटिंग करतात. तो गेमचा जर व्हिडिओ असता ना, गेमचा व्हिडिओ, आता तुम्हाला कळलं असतं माझा आवाज का बदललाय. खेळायला घेतलाय त्याची खुशी बनव, त्यात पण चिटिंग करून द्यायला रडारडी केली. तुम्हाला काय बोलायचं यावर? पहिला 3 पत्ते बघितला असेल, खेळणाऱ्यांचे ठरले आणि न खेळलेले 90 रुपये जिंकले. हे असे काम आहे यांची. डीलर 1 तास वाया घालवला त्याने गेमच्या मागे. 1 तास वाया घालवला. 1 तास. पिसनाचे कोण 90 रुपये घेते. आणि असे खरे पैसे नव्हते 90 रुपये. म्हणजे आपण काय जुगारला प्रमोट नाही करत आहेत. हा, कॉइन मध्ये दिले त्याला. आणि ह्याने आमचा गेम केला. ब्रश हा कार्यक्रम
झालाय. ॲक्च्युली आमच्या भावड्याने आणलेली टूथपेस्ट, फक्त एवढंच की दुसऱ्या खानात होती म्हणून त्याला जरा शिव्या पडल्या. पण आम्ही केला आहे ब्रश. आता चलो नाश्ता करणे. हा आपला नाश्ता, मिसळ पाव आणि नॉनव्हेजसाठी भुर्जी पाव. खाऊया, टेस्ट करूया, बघूया काय सीन आहे. कोणी पाव घेऊ नका, स्वतःचे स्वतः आणा. बुर्जी नाही घेतली? भुर्जी नाही घेतली मी. हा प्रश्न असा विचारतोय मुद्दाम. महिलांच्या प्रश्नाचं उत्तर दे. कोंबडीचं अंडा व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? अंडा व्हेज आहे. हा व्हेज आहे. व्हेज आहे ना? बरोबर. व्हेज म्हणजे नॉनव्हेज नाही आहे. अंडा कोंबडी नॉन व्हेज आहे, अंडा व्हेज आहे. अच्छा. त्याच्या गर्भशयाचे जे काय बनतंय त्याचा नाश करून हे म्हणतात की व्हेज आहे. काय असे आमचे शिक्षित लोक. विषय बदलतोय हार मानली तर. ही याची लहान माणसाची आदत आहे. पांडे जिंकतो त्या शिवदास झाली. चलो चाय वाले भी आ गए हमारे पास. थँक यू बॉय. चलो तर आपला चेकआउटचा टाइम झालाय. आता बॅग भरतोय आम्ही. माझी बॅग तर रेडीच आहे. आता डायरेक्ट गाडीमध्ये आपल्या डायरेक्ट घरी. असं थोडा टाईम आहे आपल्याकडे, फिरू शकतो संध्याकाळपर्यंत, पण एनर्जी कोणामध्येच नाही आहे. गाडीकडे. चलो कसा वाटला? फुल मटवली मस्त एकदम. येस, नेक्स्ट टाइम भेटू कधी. नक्की लवकरच प्लॅन होईल, लवकरच भेटू. तर मित्रा भावा कसा वाटला आपल्याला? मस्तपैकी एन्जॉय बच्ची, एक नंबर. आता निघतोय, प्रस्थान करतोय. फार्म हाऊस कसा वाटला? फार्म हाऊस मस्त होता, अतिशय उत्तम. और पांडेजी कसा होता आपला फार्म हाऊस? काय मजा आली? एकदम मजा आली, बरं वाटलं शाळेच्या मित्रांना भेटून. ओके. किती वर्षांनी? किती वर्षांनी म्हणजे मी आपल्या ग्रुपमध्ये नाही राहायचा, पण पहिल्यांदा तुमच्या ग्रुपमध्ये बरं वाटलं, खूप बरं वाटलं. अरे आणि आधीपासूनच प्लॅन होता की तुम्ही विला बोललेलं, म्हणून मी पण थोडा जोर दिला आणि आला. आणि खूप बरं वाटलं इकडे. आणि यासाठी आपलं मंडळ खूप आभारी. अरे थँक्यू बाय. थँक्यू. शाहीश भाई कैसा लगा पूल? अरे एकदम मस्त बाबा. तुम्ही पण या कधीतरी. काय बोलत होता तुझं? नाही केअरटेकरचं राहुल. हां, राहुलला भेटा कधी आले तेव्हा. राहुलला भेटा. आणि आपली कशी होती मजा मस्ती? जेव्हा मजा तर एक नंबर. फक्त सगळं सामान घेऊन या. सामान घेऊन या. आणि 3 किती वर्षांनी आपण भेटतोय असं? शाळेनंतर पहिल्यांदा. शाळेच्या पिकनिकला गेलेले मुरुड जयंतीला. त्याच्यानंतर आता इकडे आता आलोय आम्ही लोणावळा. येताना फक्त 3 अंडरपॅन्ट आणा. ओके. 3 अंडरपॅन्टची गरज आहे इकडे. गरज आहेच. पावसाळ्यात या, हे महत्वाचं आहे. थंडीत आलात तरी चांगला व्ह्यू आहे. बघायला गेलं तर पूल बऱ्यापैकी मोठा आहे. 15 ते 20 जणांचा पूल आहे असं बघायला गेलं तर. पण जर कमी जण असतील तर जी इकडे खेळायला मजा येते. कधी आले तर बॅट आणतात पण पुरं बॉल नाही आणत. आणि कधी कधी पोरा टूथपेस्ट बोलून हे जिलेटची शेविंग क्रीम आणतात. ते सगळीकडे होत राहते. हे बघा आले टूथपेस्ट वाले आले. यांना विचारू आपण. कलम याच्यावर लागले. किती 420, 432, 33 सगळे कलम याच्यावर लागले. ओके. अर्चित राऊत गुड मॉर्निंग. कसं वाटलं? वरतीच राहतो. मी वटारला राहतो. मी 22 वर्षाचा 24 वर्षाचा आहे. थँक्यू. अरे तुम्हाला विला कसा वाटला? मजा कशी केली आपण? चांगला होता, राहायला चांगलं होतं, पण तिकडे हागायला चांगली सोय नव्हती. बघायला चांगली सोय नव्हती. आणि पाणी पण गढूळ होता. पण समुद्र आपलं पाणी गढूळ कशामुळे होतं? पाणी तिकडे नाला होता बाजूला. तर नाला नाहीये, ती ऍक्च्युली नदी आहे. आणि पावसाचे दिवस आहे. बघू शकता इकडे. एक मिनिट. जसं आपण नेहमीप्रमाणे बघतो की फार्म हाऊस कम रिसॉर्ट, तसं ते नदी कम नाला आहे. ओके. नालाच होतं. त्यामुळे पूलचं पाणी खूप चांगलं होतं. खूप आवडलं. खूप निळा आहे आणि खूप स्वच्छ आहे. चांगलं आहे. त्याच्यामध्ये पण पानं पडलेले आहेत. पण पानं पडल्यात म्हणजे झाडं आहे. जंगलात आलोय आपण ऍक्च्युली. पण गोव्याचा फील आला त्या चेअरवरून. ते चेअर जरा बरं. गोव्याचा फील आला. एकाने सांगितलं आपण लोणावळ्याला आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे? यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे? लोणावळ्याला ते सीसीटीव्ही कॅमेरे पुढच्या वेळेस बंद करावे, फक्त एवढीच विनंती. कारण तो ओनर आहे तो लगेच घुबडासारखा बघतो.
ठीक आहे. आणि हा ऑल ओव्हर कसं होतं, आपण किती वर्षांनी भेटतोय? होता, आम्हाला हा खूप आवडला. हा सांभाळतो, हा मुलगा आहे तो इथलं सर्व देखरेख करतो बघा. टॉवेल घातला त्याने गळ्यामध्ये. अच्छा इकडचं देखरेख करतो तो खूप चांगला मुलगा आहे. त्याने आम्हाला समजून घेतलं, आमची मदत केली, डीजे वगैरे आणून दिलं. आणि ओके. खायला मग हा प्यायला कोण आहे? केलं. हा कोण आहे? हा पोरगा कोण आहे? हा त्याचा भाऊ, मित्र आहे. त्याचा भाऊ. अच्छा, हा आपल्या ग्रुप मधला. हा, अच्छा, हा आपल्या ग्रुप मध्ये. ह्यानेच आपल्याला सांगितलं होतं इकडे यायचं करून, हे चांगलं आहे करून. चालेल आणि चालेल. त्याचा भाऊ पण मोठा चांगला निघाला. नेक्स्ट टाइम आपण कधी भेटतोय? नेक्स्ट टाइम आपण भेटू उद्याला. उद्याला. राणी व्हिक्टोरिया जेव्हा फर्स्ट टाइम आलेली त्यावेळेस हा पूल बांधलेला होता. अच्छा त्या पुलाला जवळजवळ नाही मला तरी 200-300 वर्ष झाले. अच्छा. तर राणी व्हिक्टोरिया तर गेली आहे. 200-300 वर्षावर पूर्वीचा हा लोखंड आहे. हा, इंग्लंड मधून लेटर आला आहे हा पुलला बंद करण्यासाठी चालू ठेवला आहे. आता पुढच्या टाइमला महानगर सरकारने का चालू ठेवला आहे काय आपल्याला महानगरपालिका तोडणार आहे वगैरे झाला तर तो हात वरती करतो सरकार, पण आपण काय करू शकत नाही. सरकारवर काय नाही. शंत्या भाऊ इधर आ, 2 मिनिट शो. या पुराने नाराज सेल्फी कॅमेरा. सेल्फी नाही. कसा वाटला दिवस, कसा होता? मी काही विचारलं. आज सकाळपासून पूलमध्ये जायचं होतं पण या पोरांनी मला जाऊन नाही दिलं. ओके. याचा मी रिझन सांगू शकतो. तुम्ही उठल्यात 11 वाजता, आपला चेकआउटचा टाइम होता 10 वाजता, तुम्ही उठल्यात 11 वाजता, तर आपल्याला पूलमध्ये जाणं मुश्किल होतं. रात्रभर जागे होतो, सकाळी 8 वाजता झोपलं त्यामुळे झोप पूर्ण नाही झाली. तर आपण असं काय होऊ शकत होतं की आपण 2 दिवसाचा पूल हे बुक केला फार्म हाऊस, असं काय होऊ शकत होतं? असं पण होऊ शकत होतं पण थोडा कॉन्ट्रो वाढला असं. आणि आपले जे बड्डे बॉय होते त्यांनी काहीच खर्च केला नाहीये. बड्डे बॉयने हे आपले बड्डे बॉय होते, होश बोलू शकतो आपण. यांनी आपल्यासाठी काय खर्च नाही केला, जो खर्च केला ते पण ते रिटर्न मागतात. त्यामुळे आपण काहीच पुढे करू शकत नाही प्लॅनिंग. त्यामुळे ही आता जी पिकनिक झाली ती चांगल्या प्रकारे झाली. आपण बोलू कसं आहे विला, कसा आहे ते मी बोलतो, पण आपल्याला कसा वाटला? माझे प्रश्न संपले नाहीत, तुम्ही साईडवर. असं कसं माझे प्रश्न संपले नाहीत, आम्ही त्यांच्याशी बोलतोय. तुम्ही मला लोकशाहीचा आवाज दाबतायत. बोला, कसा वाटला फार्म हाऊस? कसा वाटला आपला? छान वाटलं खूप. अपेक्षापेक्षा जरा चांगलाच होता. चांगलाच होता. फक्त थोडं त्रास झाला की माशा बिशा इथे तिथे आहेत. ते आपण समजू शकतो, पावसाळ्याचा सीझन आहे. पाणी पण यांनी मगाशी सांगितलं गडूळ आहे, ते पावसामुळे आहे. बाकी मी येऊन गेलो इकडे, पाणी खूप चांगलं होतं. बाकी फार्म हाऊसचा एक्सपिरियन्स ओके, एकदम ओके. रूम्स पण चांगले टकाटक होते. ओके, काय इश्यू नाही रूमचा पण. ओके, थँक्यू. चला भावांनो, फुल मजा केली. पैसा वसूल. बर्थडे बॉय कडनं आपल्याला काय भेटलं नाहीये, ती पार्टी बाकी असेल. बड्डे बॉय कामाचा नसेल. अरे जे आपण ठरवलं होतं की जानेवारी ते जुलैमध्ये जे बर्थडे त्यांच्यासाठी हा, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. स्पॉन्सर करणार होते पण त्यांनीच टांग दिली आणि आम्हाला. आम्ही काय रूल बनवलाय, जानेवारी ते जुलै, जानेवारी ते जून ज्यांचा बर्थडे आहे त्यामध्ये ते लोक मिळून पार्टी देतील फार्म हाऊस विला जे काय किंवा हॉटेलमध्ये. त्याच्यानंतर जे 6 महिने आहेत ते मिळून पार्टी देतील असं आमचं ठरलेलं. तर जुलैमध्ये आम्ही आलोय. जुलै दरवर्षी 2 ट्रिप होणार दरवर्षी, कुठेही होऊ शकतील. आम्ही जुलैच्या नंतरचे आहेत, तर डिसेंबर वगैरेमध्ये आमचा अजून एक व्लॉग येईल. पण हे जुलैवाले आहेत, आम्ही जुलैमध्ये आलो तर आम्हाला पार्टीची अपेक्षा होती. बड्डे बॉय 2 होते आपल्याकडे, पण एकानी पण पार्टी दिली नाही. यांनी दिली आहे फक्त पिणाऱ्यांना, ज्यात हा एकटा पित होता. आम्ही पित नव्हते, आम्हाला काहीच मजा आली नाही. आमच्यासाठी थम्सअप घेऊन आला, ती पण थम्सअप तिकडे पडले, ती घेतली का नाही मला माहीत नाही. तर हे असं नाही चालणार. अंडेजी बरोबर बोलतोय मी? नाही, आमच्या साई प्रभुतर यांनी आम्हाला खूप 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 सहकार्य केलं आहे, आभारी आहेत. पांडेजी पहिल्यांदा आलाय म्हणून जास्त तारीफ करतोय. नेक्स्ट ट्रिपला अजिबात तारीफ करणार नाही, कारण मस्ती खूप झाली, मारामारीपर्यंत आलेला सगळं टाकेल. एक आपला मेन माणूस बाकी आहे, त्याचा एक इंटरव्ह्यू घेऊया. प्रसाद भोई, आमचा खास मित्र. कसा वाटला? ही 1 नंबर झालेली आहे. सक्सेसफुल सक्सेसफुल जसं ठरवलेलं तसं सगळं. फूड ओके होतं, 1 नंबर. रूम ओके होते, मजा केली, गेम मजा आले, बस काय सकाळी 7 रील बनवले. प्रसादच्या मर्जीचे अपडेटेड राहा. अपडेट राहा. रील येणार आहे लवकरच येणार. युट्यूब चॅनल. थँक्यू बाय. हे आमचे गणा शेठ, यांची गाडी होती आपली ही. तर गणा शेठ खूप खूप धन्यवाद. चलो तर निघतोय आपण आज ऍक्टिव्ह होणार लोणावळावरून. काल ऍक्टिव्ह नव्हता पण आज ऍक्टिव्ह वाया कामन. लोणावळा वाया कामन. एवढा लांबचा प्रवास आम्ही केलाय. व्हिडिओ नक्की बघा. चलो बाय बाय. अशा प्रकारे मित्रांनी मला घरी सोडलंय.
आणि ही आपली गँग. हे सगळे वेस्टवाले आहेत, मी एकटा ईस्टवाला आहे. हे आता मला सोडायला आलेले.